वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी पूजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असेल तर माझं नाव पूजा घाटुटले आहे आणि मी ब्युटी आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ बनवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंड, जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच आहे की चेहऱ्यावर ग्लो कसा आणायचा हा सगळ्यात जास्त आपल्या बायकांचा आणि सगळ्यांचाच आजकाल सगळेच अवेअर झालेले आहे स्किनसाठी, ब्युटीसाठी. कारण सगळ्यांना जसं वाटतं की मी छान दिसायला हवं आणि चांगली गोष्ट आहे की आपण सगळे या गोष्टीवर लक्ष देतो. तर फ्रेंड, सगळ्यात आधी मी तुमच्यासाठी एक छान फेस पॅक घेऊन आलेली आहे. तो ऑल स्किनसाठी आहे. आणि सेकंड, माझ्याकडे तुमच्यासाठी काही टिप्स आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. फ्रेंड्स, जो पॅक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो तुम्ही हप्त्यामध्ये एक वेळा तुम्ही जो पॅक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो पॅक तुम्ही हप्त्यातून एक वेळा, 15 दिवसातून एक वेळा यूज करू शकता. आणि जर तुम्ही 4 दिवसानंतर बी तो पॅक यूज केला तरी छानच आहे, कारण त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. ते ऑल स्किनसाठी आहे. ऑइली स्किन असो, सेन्सिटिव्ह असो, ड्राय असो, नॉर्मल असो, कॉम्बिनेशन असो किंवा कोणतीही स्किन टाईप आहे तुमची, तरी तुम्हाला तो सूट होणारच. त्यासाठी आपल्याला का पाहिजे, कोणते इन्ग्रेडियंट्स पाहिजे, त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला सगळ्यात पहिले मुलतानी मिट्टी, सेकंड चंदन पावडर, थर्ड एलोवेरा जेल, फोर्थ गुलाब जल आणि त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद. ओके, आता हे सगळं आपण किती प्रमाणात मिक्स करायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले 1 चम्मच आपण मुलतानी मिट्टी घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा चम्मच चंदन पावडर मिक्स करायचं. त्यामध्ये अर्धा चम्मच एलोवेरा जेल मिक्स करायचं आणि थोडंसं गुलाबजल घेऊन त्याला आपल्याला हवं तेवढं प्रमाणात टाकायचं. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण पॅक नाही बनवायचा आहे आपल्याला. तर एवढा बनवायचा की आपल्या स्किनवर ठेवल्यानंतर तो व्यवस्थित आपल्या स्किन अशा प्रकारे तो पॅक बनवायचा की ज्यामुळे आपल्या स्किनमध्ये तो व्यवस्थित जाईल आणि गळणार नाही स्किनच्या खाली, फेसवरून खाली टपकणार नाही. तर याची काळजी घ्या. आणि मग त्याला एकदम ड्राय होतपर्यंत नका राहू देऊ, थोडा हलका सुकतपर्यंत राहू द्या. आणि मग वॉश करून घ्या त्याला. आणि वॉश केल्यानंतर जसं तुम्ही तो पॅक लावत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की त्या दिवशी तुम्ही घरीच असायला हवं किंवा उन्हामध्ये जायला नाही पाहिजे तुम्ही. किंवा जर मग तुम्हाला पॅक लावायचा आहे, कोणतीही होममेड ब्युटी पॅक लावत आहे तुम्ही किंवा कोणते कॉस्मेटिक पण यूज करत आहे असे ट्रीटमेंटवाले, तर तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही डायरेक्ट ऊनमध्ये नाही जायचं. पॅक धुतल्याच्या नंतर काही वेळ आपली स्किन तशीच राहू द्या, त्याच्यावर काहीच अप्लाय करू नका तुम्ही, मॉइश्चरायझर नाही, काही नाही, काही नाही. कारण त्याला वेळ द्या, थोडंसं तुमच्या स्किनमध्ये छान त्याला वर्क करू द्या. कारण तो वर्क करेल तेव्हाच रिझल्ट दिसेल. आणि फ्रेंड, या पॅकमुळे तुमचे पिंपल्स पण कमी होतात. कारण मी हा पॅक स्वतः यूज करते आणि मला माहीत आहे. तर जर या पॅकमुळे तुम्हाला काही रिझल्ट मिळाला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि फ्रेंड्स, जे लास्टमध्ये मी तुमच्यासाठी सांगणार होते टिप्स, ते हे आहे की तुम्ही स्किनच्या वर कितीही प्रोडक्ट अप्लाय करा किंवा कितीही प्रकारचे तुम्ही पॅक लावा, पण जर तुम्ही प्रॉपर झोप घेत नाही आहे 8 तासाची किंवा 7 तासाची, ठीक आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे, 7 तास, 6 तास खूप झाले, 6 तासाच्या कमी नका घेऊ. 6 तास, 7 तास, 8 तास तुमची झोप झालीच पाहिजे. तुम्ही पाणी पिलेच पाहिजे, भरपूर पाणी घ्या. फ्रेंड्स, कोणताही मोसम असो 8 ते 10 ग्लास तुम्ही पाणी पिलेच पाहिजे. आणि हेल्दी खा फ्रेंड्स, कारण तुम्ही जे तुमच्या बॉडीमध्ये टाकता त्यामुळेच तुमची हेल्थ आणि स्किन
ते दाखवते. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी तुमच्यासाठी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येऊ. थँक्यू फॉर वॉचिंग. तर चला फ्रेंड, आपण बनवूया आपलं ब्युटी पॅक, फेस पॅक. यासाठी आपल्याला लागणार आहे एलोवेरा जेल, मुलतानी मिट्टी, गुलाबजल, चंदन पावडर आणि हळद. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला यामध्ये प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात आधी मुलतानी माती हे घ्यायची आहे. तर हे आपल्याला जसं आपण 1 चम्मच मुलतानी माती घेतली आहे, तर बघायचं आपण की आपल्याला प्रमाणात पॅक पाहिजे, आपल्याला असं बनवायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण 1 चम्मच मुलतानी माती घ्यायची. मग त्यानंतर आपण मुलतानी मातीचं प्रमाण जास्त घ्यायचं. मग त्यानंतर आपण चंदन पावडर घ्यायचं. तर 1 चम्मच आपण मुलतानी माती घेतली तर अर्धा चम्मच आपण चंदन पावडर घ्यायचं. कारण चंदन पावडरचं प्रमाण जर जास्त झालं तर मग तो पॅक व्यवस्थित अप्लाय होत नाही. आणि यामध्ये आपण एलोवेरा जेल टाकायचं. एलोवेरा जेलचे खूप फायदे आहे आणि खूप छान असते स्किनसाठी, हेअरसाठी. तर तुम्ही हे सर्च करून बघू शकता. आणि खूप थोडं कमी प्रमाणात हळद घ्यायची. हळदचं जास्त प्रमाण नाही घ्यायचं. जर हळद जास्त घेतली तर त्यामुळे तुमचा चेहरा नुसता पिवळा पिवळा दिसणार आणि मग ते छान दिसून नाही पडणार ते. पण हळद एक खूप छान आहे की त्याचे कितीतरी मी फायदे तुम्हाला सांगितले तर ते कमीच पडणार आहे. आणि आपल्याला गुलाबजल यामध्ये तेवढंच टाकायचं आहे, जेवढं टाकल्यामुळे आपलं पॅक छान बनतील. जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त जाड पण नाही बनवायचं आहे. असं बनवायचं की आपल्या फेसवर व्यवस्थित आपण अप्लाय करू शकलं पाहिजे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग त्यानंतर मिक्स झाल्यानंतर हा पॅक 2 मिनिटासाठी असंच राहू द्यायचा. 2 मिनिट हा असा राहिला त्यानंतर आपण तो फेसवर अप्लाय करून घ्यायचा.